राज ठाकरेंनी तुर्तास मराठीचं जे आंदोलन आहे तुर्तास बंद केलेलं होतं, तुर्तास त्यांनी तजवीज दिली होती। मात्र मराठीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात राज ठाकरे विरोधात याचिका दाखल केलेली आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की राज ठाकरे भडकाऊ भाषण देतात, समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम ते करतात, म्हणून मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून सुनील शुक्ला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे। तसेच यावर संदीप देशपांडे आहेत, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला मिळालेली आहे। त्यांनी म्हटलं आहे की असं कुठलाही भैया मनसेचा जो पक्ष मराठी पक्ष आहे तो संपवण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना महाराष्ट्रात राहून द्यायचं तर नाही असं त्यांची प्रतिक्रिया देखील आलेली आहे। पाहायला गेलं तर निवडणुका कधीही घोषित होऊ शकतात, यामध्ये मराठी अमराठीचा जो मुद्दा आहे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं राहील। कॅमेरा पर्सन सर, मी संतोष देवकर, न्यूज मराठी 24/7 मुंबई। महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनी आपल्या व्यासपीठावर आपले कार्यकर्त्यांना हे आदेश दिले की ज्या लोकांना मराठीमध्ये बोलता येत नाही त्यांच्या कानफट्यात मारा। राजसाहेब ठाकरे, तुम्ही हिंदूंना मारायचा आदेश दिलेला आहे असं वाटतोय, कारण तुम्ही ज्या सिक्युरिटी गार्डला मारला तो हिंदू होता, ज्या मॉलमध्ये डीमार्ट मध्ये तुम्ही जाऊन त्या माणसाला मारला तो पण हिंदू होता, ज्या बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केलं ते पण हिंदू आहेत। म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत। महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याचा अपमान पण तुम्ही करतायत। मराठा आरक्षणाला तुमचा सपोर्ट नाही। राजसाहेब ठाकरे, आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहे, म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। तुम्ही संविधानाचं उल्लंघन करू शकत नाही, हिंदू लोकांना तुम्ही मारू शकत नाही। उद्या जर गजबा हिंद झालं तर शिया सुन्नी एकत्र येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत, तिकडे मराठी लोकांना वाचवणार कोण? RSS मध्ये, बजरंग दल मध्ये आम्हाला गर्व आहे। 90% जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत। त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा हे जे ड्युटीवर आहे, जे सिक्युरिटी गार्डचं काम करतायत, मॉल मध्ये काम करतात, त्यांच्या कनफटीत तुम्ही मारतायत आणि तुम्हाला ह्या लोकांनी मदत केला पाहिजे उद्या। हे कसली राजनीती? आम्ही तुमचा विरोध करतो, निंद करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे। मी पंडित सुनील शुक्ला, उत्तर भारतीय विकास सेना, एक सनातनी हिंदू पार्टी म्हणून आम्ही सगळ्यांना हिंदूंना संघटित करणार आणि तुमच्या विरुद्ध उभा ठेवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। मान्यता रद्द व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली, आपण त्यावर ट्विट देखील केलं। पण मुळात असं आहे, आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहावी ते कोण बाहेर राहणार काय? आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर भैया प्रयत्न करणार असतील तर मग भैयाला इथे राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात याचा आम्हालाही विचार करावा। पण हा वाद चिघळण्याचा प्रयत्न करू करता असं मला वाटतं का? कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी, तुम्ही याच्यावरचं षडयंत्र लक्षात घ्या। प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि त्यांच्याच पिट्टू आहेत जे कोण आहेत ते, आणि त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते। पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही आणि जर आम्हाला कोणी संपवण्याचा प्रयत्न केला तर त्याला इथे ठेवायचं की नाही याचा पण आम्ही विचार करतो। सिद्धिविनायक परिसरातील मेट्रोच्या सिद्धिविनायक नाव हा अंग्रेजीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, नाही तो उपयोग तर मराठीत झाला पाहिजे। मेट्रो चालवायची तर बोल मराठीत पाहिजेच।